हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय किचन। आज मी तुम्हाला सुक्या कोळंबीचा एक रस्सा करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत। मी ते 100 ग्राम सुकी कोळंबी घेऊन ती एकदा गरम पाण्यामध्ये मग 2 वेळा साध्या पाण्यामध्ये धुवून काढलेली आहे। मी ते मोठा बटाटा घेतलेला आहे। एक कांदा घेतलेला आहे कापून मी। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडंसं तेल, अर्धा चम्मच हळद वापरणार आहे, 2 चम्मच लाल तिखट वापरणार आहे मी इथे, अर्धा चम्मच गरम मसाला आणि मी इथे आंबा वापरलेला आहे। तुम्ही कोकम वापरलं किंवा चिंच वापरलं तरी देखील चालेल। मी इथे कच्च्या कैरीचा वापर केलेला आहे। कोणतेही आंबट वस्तू वापरले तरी चालेल आणि चवीनुसार मीठ। आणि मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। नंतर जे कालवण बनवणार आहोत ते थोडं घट्ट व्हावे म्हणून मी इथे पिठाचा वापर करणार आहे। तर सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यात मी आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। त्या थोड्याशा मी बारीक करून घेतलेल्या आहेत, एकदम पण कापून घेऊ नका। आता मी त्यात एक मोठा कापलेला कांदा टाकलेला आहे। आता हा कांदा मी पूर्णपणे परतून घेणार आहे। आता हा कांदा माझा पूर्णपणे परतलेला आहे। त्यात मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 2 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते लाल तिखट वापरू शकता। तुम्ही आलं लसूणची पेस्ट वापरली तरी देखील चालेल। आणि मग मी ह्यात जे सुकी कोळंबी घेतलेली ती मी आता ह्यात टाकलेली आहे। एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे। तुम्ही ह्यात वेगवेगळ्या प्रकारची भाजी, वांग, भोपळा वगैरे अशा भाजी टाकली तरी देखील चालेल, तरीही छान होतं ते कालवण। आता मी सर्व पदार्थ हे एकत्रित करून घेतलेले आहेत। त्यावर मी एक झाकण देऊन एक 5 मिनिटे शिजवून घेणार आहे। मी प्लेटमध्ये पाणी ह्याकरता ठेवलेलं आहे कारण की खालतून ती थोडी करपली नाही जावी म्हणून। आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि जे आता ह्यात मी पाणी घालायचं आहे। मी जे प्लेटवरती पाणी ठेवलेलं ते गरम झालेलं तेच पाणी मी ह्यात घातलेलं आहे। तुम्ही साधं थंड पाणी घातलं तरी देखील चालेल। मिनिमम इथे मी 1 कप मोठा पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात रस हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। आता मी इथे एकदम स्लो गॅसवरती 20 ते 25 मिनिटे ह्याला आता शिजवून घेणार आहे। 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत। ह्याला पूर्णपणे उकळी पण आलेली आहे। मी आता यात आंबा टाकणार आहे। त्याआधी मी हा माझा बटाटा शिजला आहे तो चेक करते। बघू शकता आता माझा हा पूर्ण बटाटा पण शिजलेला आहे। आता त्यात मी जो आंबा घेतलेला तो मी टाकलेला आहे। तुम्ही दुसरं कोणतेही आंबट वस्तू घेतली तरी चालेल। तुम्ही चिंच वापरू शकता किंवा कोकम वापरलं तरी देखील चालेल। आता त्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मग आता मी त्यात अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे। आता हा कालवण माझा जवळजवळ रेडी होत आलेला आहे। फक्त आंबा मी फक्त 2 ते 3 मिनिटे ह्याला शिजवून घेणार आहे। आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। माझा हा आता आंबा देखील पूर्णपणे शिजत आलेला आहे। तुम्ही बघू शकता हा सॉफ्ट झालेला आहे। आता मी वरतून तांदळाचं पीठ घातलेलं आहे। ते म्हणजे जो हा रस्सा आहे तो थोडा घट्ट व्हावा म्हणून मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल। आणि मी आता ही गॅस बंद करून घेते। माझा हा कालवण आता रेडी झालेला आहे। तो तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकता। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल ह्या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।